आता तुझा खेळ संपलाय जयंत। आजवर तू मला दिलेल्या प्रत्येक त्रासाचा, प्रत्येक छळाचा हिशोब चुकता करणार आहे मी। आणि हा पुरावा मिळवण्यासाठी मी आणि विश्वाने खूप काही सहन केलंय। जानू, काय झालं ताई? असा का मेसेज केलाय तुम्ही? आणि भिशी का कॅन्सल करताय? भिशी कॅन्सल होते हा मेसेज लगेच पोहोचला ना तुमच्यापर्यंत। बाकी इतके मेसेज करते ते नाही पोहोचत का तुमच्यापर्यंत? काय तर म्हणे भिशी कॅन्सल करताय। जरा डोळे उघडा आणि आजूबाजूला नीट बघा। ते फोनवर नुसतं रील बघण्यापेक्षा ना बातम्या पण बघा। अन्नासभर बातम्या तर आमच्याच घराबाबतीत असतील। मीडियाने मुद्दा उचलून धरलाय आणि तुम्ही फक्त झोपाच काढताय। बातम्या बघायला वेळ कुठे? दिवस संपतो पण इथे काम संपत नाहीत। जी कामं ठेवा बाजूला। ते समाज संपायची वेळ आली आणि तुम्हाला कामाचं पडलंय। भावना चुकून जर का नगराध्यक्ष झाली ना तिला काही फरक नाही पडणार। या डोक्याचा त्रास वाढेल म्हणजे मग तुमच्या पोरींचं आयुष्य संसार सगळं उद्ध्वस्त होणार। ती भावना फक्त मजा बघत राहील, तिला काय फरक पडणार आहे? शेवटी तुम्हाला पश्चाताप होईल की अशी राजकारणी आपण का निवडून दिली ते। राजकारणी लोक काय राहतात मला त्याची किंमत कोणाला मोजायला लागते? सर्वसामान्य जनतेला। तर लवकरात लवकर बघा तुम्ही काय करायचं ते। अहो पण भावना ताई पण गाडे पाटलांच्या सून आहेत ना। म्हणूनच तर सांगते तुम्हाला की त्या भावनाचं ना खरं रूप मला चांगलंच माहितीये। अशा वृत्तीच्या विरोधात ना वेळीच आवाज उठवा, नाही तर फार उशीर होईल। आमच्या मुली शहाण्या आहेत, कुठलंही चुकीचं पाऊल उचलण्याच्या आधी 10 वेळा विचार करतील। मावशी असं फक्त तुम्हाला वाटतंय, तुम्हाला माहित नाही किती गोड गोड बोलते ती। आणि असं गोड बोलूनच ना तुमच्या पोरी फसतील लगेच। काय सांगायचं, स्वतःच्या सख्ख्या नणंदेला नाही सोडलं तिने। म्हणून तर तुम्हाला ओरडून ओरडून सांगते, हा साधा सुद्धा प्रकार नाहीये। तुमच्या घरातल्या बायकांबद्दल तर काय काय बोललं जातंय। हळूहळू ह्या प्रभागातील पोरी बाळींची वळणं चांगली नाही, ही ओळख होईल आपल्या प्रभागाची। कशी करणार तुम्ही लग्न पोरींची? जर एखादं स्थळ आलं तुमच्या मुलीला आणि त्यांना समजलं की तुम्ही ह्या प्रभागातल्या आहात, चाल ते येणारच नाही। आता तरी डोळे उघडा। बरोबर बोलतात ह्या। ही असली बाई आपल्या प्रभागातून निवडून येता कामा नये। तेवढ्याने काय होईल? या विरोधात आवाज उठवा, आवाज। नाहीतर ही कीड ना अशीच वाढत जाईल। बोलो ग सगळ्या जणींना, वाटेल ते करू पण ह्या बाईला खाली खेचायचंच आणि हिला आवर घालायचंच। वीणा, हाय, अगं झालं का सगळं? हा झालं झालं, बरं मला सांग, यात पापडाचं पाकिट ठेवायला सांगितलं होतं मी, ठेवलंय। आणि लोणच्याचे सॅम्पल। हो हो, सगळी ऑर्डर व्यवस्थित पॅक केली, पण ती न्यायला कधी येणार अगं आहे? येतील इतक्यात। हा. अरे तो इतक्या लगेच कसा आला? काय रे, चेहरा का असा पडलेला आहे? काही नाही, आईला सांगणार नाही। बोल बघू, काय झालंय? महापूजेची फुलांची। आई काय झालंय नेमकं? अगं तो म्हणतोय की महापूजेची फुलांची ऑर्डर होती ना ती कॅन्सल झालीये। काय आमची? पण का? सिंचना दळवी म्हणजेच संपतराव गाडे पाटील यांची मुलगी तिच्या बॉसच्या प्रेम प्रकरणात भावना गाडे पाटील यांच्या सांगण्यावरूनच सिंचना यांनी धरला अफेअरचा मार्ग। अगं तो म्हणतोय की ज्या घरातल्या सुनेवर हे असे आरोप झालेत त्यांच्याकडची फुलं नको म्हणे पूजेला। असं कसं वागू शकतात लोक? ऑर्डर का कॅन्सल केली? बघ ना ग, कधी कधी कळत नाही लोक असे का वागतात। जे घडलं त्याची झळ ह्याच्या व्यवसायाला लागेल असं वाटलं नव्हतं। अगं बाई नमस्कार। झाली आमची ऑर्डर तयार? हो, हो. हो हो झाली ना।
तुमची पापड पुरणपोळी सगळं व्यवस्थित पॅक केलंय मी. आमच्याकडे नवीन लोणच्याचे सॅम्पल आहेत, तेवढं जरा बघा. हं? ठीक आहे. चालेल. एक मिनिट, काय झालं? ही तीच मुलगी ना जिच्याबद्दल पेपरमध्ये सारखं सारखं येते? आणि तरी तुम्ही तिला घरात ठेवून घेतलं. आमच्या घरात म्हणजे तिचंच घर आहे, आमची सून आहे ती. माफ करा पण आम्हाला तुमची ऑर्डर नको. ऑर्डर नको म्हणजे? खरं तर कालच मी यांना म्हणत होते आपण ऑर्डर कॅन्सल करूया, पण मीच अशी म्हणाले की सून अशी निघाली म्हणून यात यांचा काय दोष? पण आता तुम्हीच तिला घरात थारा देऊन तिच्या वागण्याला पाठिंबा दिलात. हो, असं काय करताय? माणूस आहे, माणसाकडनं चूक होऊच शकते. आणि आपलीच माणसं असतात ना जी माफ करतात. सॉरी, पण हे सगळे विचार बोलायला ठीक आहेत, पण खऱ्या आयुष्यात असं घडत नसतं. आम्हाला ही ऑर्डर नकोय, घरी मंगल कार्य आहे. कुणाला कळलं तुमच्याकडून ऑर्डर आणली आहे तर कार्याचा विचका होईल. हो, असं घाईघाईत निर्णय घेऊ नका. अहो, खूप कष्टाने बनवलं हे सगळं, अंगावरचे पैसे गेलेत आमचे. चला हो, थोडं महाग पडलं तरी चालेल, पण आपण कुठल्या तरी चांगल्या हॉटेलमधून जेवण घेऊया. या अशा घरातून कार्यासाठी आपल्याला प्रसाद नको. हो, असं करू नका. एकवेळ पैसे देऊ नका, पण अन्न वाया घालवू नका. घेऊन जा तुमची ऑर्डर. नको, त्यापेक्षा त्या ऑर्डरचे पैसे आम्ही तुम्हाला परत देतो, पण आम्हाला तुमच्या घरातलं अन्न खायचं नाहीये. चल ग. अहो अहो, ताई ऐका ते. रे देवा. आई, हे काय घडतंय सगळं? मला तर काहीच कळत नाही. नमस्कार. हो, तुमची आमरसपुरीची ऑर्डर तयार आहे. मॅडम, आम्ही तुम्हाला आमरसपुरीची ऑर्डर दिली होती, पण आम्हाला ती आता रद्द करायची आहे. का कॅन्सल का करायची आहे? कारण माझ्या सासूबाई म्हणाल्या आपण दुसरीकडून ऑर्डर घेऊ. दळवींकडच्या अन्नाला मी हातही लावणार नाही. आता मी तरी काय करू? मला त्यांचं ऐकावं लागेल. सॉरी. आमरसपुरीची ऑर्डर कॅन्सल झाली. असं का केलं असेल त्यांनी? आई, हे असंच चालू राहिलं तर आपल्या व्यवसायाचं कसं होईल? आता परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे ना की यावर्षी आपल्याला निवडणूक लढवता येईल याची खात्री देता येत नाहीये. पप्पा, असं काही होणार नाही आहे. हो, जनसेवा पार्टी ही निवडणूक लढणार सुद्धा आणि भावना निवडून सुद्धा येणार आहे. काय रे सिद्धिराज, कशी निवडून येणार आहे? मला असं वाटतं, हे बघ सिद्धू, आता तू यामध्ये पडू नकोस. तुझ्या बायकोनं जे काही गुण उधळलेत ना त्यावेळी सगळे बघितले. आता परत तू बायकोची बाजू सावरायला जाशील आणि सगळे कार्यकर्ते अजूनच भडकतील. अरे अजी, तू तर असं बोलतेस की या सगळ्यात भावनाचीच चूक आहे. मी सांगतो ना, भावनाची या सगळ्यात काही चूक नाहीये. नाही बाबा, तिची काहीही चूक झालेली नाही बाबा. सगळं चुकलं ते आमचं चुकलं. तिला आम्ही उमेदवारी दिली हेच तर आमचं चुकलं. त्या दिवशी तुला आम्ही विरोध केला असता तर आज हे सगळं घडलं नसतं. ही आमची चूक झाली. बास झाला आजी, विनाकारण तुम्ही भावनावरती आरोप करताय. होय ना? आता खरं काय घडलं हे तू सांग. अगं, तू माझा मुद्दा तर ऐकून घे. नुसती बडबडतेस तू. मला बोलायचंच नाहीये आम्हा तुझ्या. नको बोलूस. तुम्ही दोघंही गप्प बसा. सारखा फोन वाजतोय, कोणी कधी काय बोलेल याचा नेम नाहीये आणि तुमच्या दोघांची इथं मग कटकट. हे पण